ओम श्री साईराम. भागवत वाहिनी अध्याय 30. भागवत पथ. शुकाने आपलं आसन ग्रहण केलं आणि सुरुवात केली. त्या परमात्म्याने स्वतःला ब्रह्मा, विष्णू, महेश म्हणून प्रगट केलं. आदी इच्छा त्या सृष्टी, स्थिती, लय यात गुंतला. त्यामुळे सृष्टीत जे जे काही निर्माण होतं त्यात द्वैत तत्त्व नित्य अस्तित्वात असतं. भेद आणि असमानता ही दोन गोष्टींमध्ये असतेच. त्या भेद आणि असमानता यात नीट समन्वय साधला तर जगात आनंद आणि शांतता नांदेल. या उलट सजीवांनी चुकीचं आचरण केलं तर ते उत्कंठा, दुःख, संभ्रम यात बुडून जाईल. या गोष्टी जेव्हा वर उसळतात तेव्हा परमेश्वर योग्य रूपं घेतो आणि आवश्यक ते संरक्षण आणि दुरुस्ती करतो. पडझड होत असलेलं जग तो नीट करतो. हानी करणाऱ्या दुष्ट शक्ती काढून टाकतो आणि योग्य आणि चांगल्याचं शास्त्र मानवाला शिकवतो. कोणता अवतार घ्यावा याचं परमेश्वराचं स्वातंत्र्य मर्यादित करता येत नाही. तो स्वतःला प्रगट करण्यासाठी जगात असंख्य अवतार घेतो आणि रक्षण करतो. त्यावेळच्या गोंधळाच्या गरजेनुसार तो अवतार घेतो. जेव्हा हिरण्याक्षाच्या अन्यायाखाली दबलेली पृथ्वी शोक करत होती तेव्हा परमेश्वर हा निर्गुण, निर्विशेष असूनही स्वतःला विशेषणांनी सज्ज करून वराह अवतार झाला. परमेश्वराचा संकल्प गूढ असतो. त्याचं स्पष्टीकरण, वर्गीकरण, परिणाम यातनं करता येत नाही. मानवी तर्काच्या आणि कल्पनेच्या ते खूप वर आणि पलीकडे आहे. त्याला ज्यांनी जाणलं त्यांनाच त्याची कल्पना येऊ शकेल. केवळ विद्वत्ता आणि तीव्र बुद्धी यातून नाही. कारण आणि कार्य हे एकमेकांशी संबद्ध आहेत. एक दिवस ब्रह्मा जेव्हा थोडा वेळ आपल्या आसनावर विश्रांती घेत होता तेव्हा त्याच्या नाकातून अंगठ्या एवढा वराह बाहेर पडला. मानवी रूपात असलेल्या ब्रह्माने प्रत्येक गोष्टीचं कारण त्याला माहीत असलं तरीही काहीच माहीत नसल्याचं भासवलं आणि खेळकर उत्साहाने तो त्या लहानशा वराहाकडे मोठ्या आश्चर्याने पाहू लागला. दरम्याने तो वराह आकाराने मोठा होत चालला. बेडूक, उंदीर, मांजर आणि नंतर मदोन्मत्त हत्तीच्या आकाराचा. त्याच्या लीलांनी ब्रह्मा मनात हसत होता. लवकरच तो वराह इतका प्रचंड झाला की त्याने पृथ्वी आणि आकाश व्यापून टाकलं. त्याने समुद्रात उडी मारली आणि पृथ्वी देवतेला घेऊन तो बाहेर आला. अपमानामुळे ती पाण्याखाली दडून बसली होती. वराहाच्या सोळ्यांवर ती सुरक्षित बाहेर आली. दरम्याने मागून एक आरडाओरडा ऐकू आला. दुष्ट वराहा, कुठे जातोस? असशील तिथे थांब. त्या ओरडण्याकडे वराहाने लक्ष दिलं नाही. नंतर हिरण्याक्ष नावाच्या त्या दुष्ट राक्षस प्रमुखाने भयंकर युद्ध सुरू करून त्याला आवाहन दिलं. दोघांमध्ये माणसांसारखं युद्ध सुरू झालं. ते एकमेकांना भयंकर ठोसे देत होते. पृथ्वी देवी भीतीने थरारली, पण वराहाने तिचं सांत्वन केलं. देवी, घाबरू नको. लवकरच मी त्या राक्षसाचं आयुष्य संपवतो. एका क्षणात मी तुला सुरक्षा आणि शांती देतो. लवकरच तो वराह आवरेनासा झाला. त्या युद्धाला पृथ्वी खूप घाबरली. आपल्या प्रभावी बळाने वराह हिरण्याक्षावर तुटून पडला. वराहाचं ते भयंकर रूप पाहून पृथ्वीने डोळे मिटून घेतले. त्यांचं द्वंद्व भयंकर आणि वर्णनाच्या पलीकडे होतं. पण शेवटी वराहाने हिरण्याक्षाचे तुकडे करून जमिनीवर टाकून दिले. अशा रीतीने परिस्थितीच्या गरजेनुसार दुष्ट राक्षसांच्या नाशाला योग्य असं आणि सज्जनांच्या आणि चांगल्या लोकांच्या रक्षणासाठी तसंच सत्यकथन करणाऱ्या शास्त्रग्रंथांच्या, वेदांच्या रक्षणासाठी परमेश्वर विविध अवतार घेत असतो. अशाच प्रकारे ईश्वराने मत्स्य, कूर्म, नरसिंह, वामन हे अवतार घेतले. या सर्व अवतारांमध्ये सर्वोच्च आणि आनंददायी आहे कृष्णावतार. तरीही तू जाणून घे की धर्मरक्षण हे अवतारांचं प्रमुख उद्दिष्ट आहे. जो उपदेश करतो त्याने ऐकणाऱ्याच्या ग्रहणशक्तीकडे लक्ष दिलं पाहिजे. अगदी खालच्या पातळीवर असलेल्या व्यक्तीला सर्वोच्च ज्ञान देणं म्हणजे निष्फळ प्रयत्न आहे, कारण त्याला त्याचं आकलन होत नाही. खालच्या स्तरावरच्या दिलेल्या सूचना वरच्या स्तरावरच्यांना दिल्या तर त्यांनाही त्या उपदेशापासून समाधान लाभत नाही. ही गोष्ट स्पष्ट करण्यासाठी एकदा ब्रह्मा आणि नारद यांच्यात जी चर्चा झाली ती तुला सांगतो.
शुकाने नारदाची कथा सांगायला सुरुवात केली. ब्रह्मदेव एकदा नारदाला म्हणाला, माझ्या मनोनिर्मित पुत्रा, सृष्टीनिर्मिती हे माझं काम, ते ध्येय आणि तप. माझ्या संकल्पातनं सृष्टी निर्माण होते, पण प्रत्येक प्रजातीसाठी मी काही नियम पद्धती घालून दिल्या आहेत. योग्य रीतीने त्यातून गेल्यास हे चक्र धर्मामध्ये फिरतं, पण त्या नियमांकडे केवळ स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी दुर्लक्ष केलं आणि वाकडा आणि अयोग्य मार्ग धरला तर त्यांना विविध प्रकारची दुःख भोगावी लागतात. दिवस आणि रात्र माझ्या संकल्पाने होतात. सजीवांचे शासक हे माझाच भाग आहेत. लोकांच्या आग्रहात वाढ आणि गुणाकार हे माझ्या संकल्पाचं प्रतिबिंब आहे. जेव्हा निर्माण केलेल्या जगाचं धारण करायचं असतं तेव्हा मी नामरूप घेऊन मन्वंतर करतो आणि पृथ्वीवर योग्य दैवी व्यक्ती ऋषी देतो, जे दिलेल्या उदाहरणानुसार प्रगतीचा मार्ग दाखवतील आणि त्या मार्गाने जातील. जेव्हा जीवांची अमर्याद वाढ होते तेव्हा त्यांचा नाशही मी करतो. त्यासाठी मी रुद्ररूपही धारण करतो. सज्जनांवर प्रकाश पाडण्यासाठी आणि त्यांच्या प्रगतीसाठी मी दुर्जनही निर्माण करतो. सज्जनांच्या रक्षणासाठी सज्जन आणि दुर्जन या दोघांनाही मी काही मर्यादा घालून देतो, अन्यथा ते चुकीच्या मार्गाने जाऊन मोठा विनाश करतील. मी प्रत्येकामध्ये अनुस्यूत आहे. जो अंतर्बाह्य त्यांच्यातच आहे त्याला लोक विसरतात. मी प्रत्येक जीवाचा अंतर्यामीचा गाभा आहे, पण त्यांना त्याची जाणीव नसते. त्यामुळे ते भौतिक जगालाच वास्तव आणि सत्य मानतात. भौतिक सुखाच्या आणि दुःख आणि वेदना यात सापडतात. या उलट ते जर त्यांचं चित्त माझ्यावर केंद्रित करतील आणि ईश्वराच्या संकल्पानुसार सर्व काही घडतं असं मानत असतील तर मी त्यांच्यावर कृपा करतो आणि सत्य दाखवतो की ते म्हणजे मी आणि मी म्हणजेच ते. अशा रीतीने हजारोंना कृपा प्राप्त झालेली आहे. ते शोध घेणारे साधक, महात्मे, ऋषी, ईश्वरी प्रेरणा मिळालेले ईश्वराचे अवतार, पथमार्गदर्शक आहेत. सत्य हाच धर्म ही अनुभूती त्यांना प्राप्त झाली आहे. त्यांच्यापैकी काहींची कथा मी सांगतो, ऐक. सगर, इक्ष्वाकू, प्राचीन बर्ही, ऋभू, ध्रुव, रघु महाराज, ययाती, मांधाता, अलर्क, शतधंत, दिलीप, भीष्म, शिबी, पिप्पलाद, सारस्वत, बिभीषण, हनुमान, मुचकुंद, जनक, शतरूपा, प्रल्हाद आणि अनेक राजर्षी, ब्रह्मर्षी, राजपुत्र, सरदार ते या समूहात म्हणजे भागवतात येऊ शकतात. ईश्वराचं गुणवैभव ऐकण्याच्या संधीसाठी उत्सुक असतात. वर्ण, वय, स्तर, लिंग यांचा विचार न होता ते कृपान्वित झाले आहेत. त्या भक्तीमध्ये स्त्रिया, ब्राह्मण, शूद्र, चांडाल हे सर्व काही आहेत. मी सर्व कारणांचं कारण आहे. मी चिरंतन आहे. मी सच्चित आनंद आहे. मी हरी आणि हरही आहे. कारण आवश्यकतेनुसार मी स्वतःला या अवतारांमध्ये बदलू शकतो. सृष्टी, विश्व हे केवळ माझ्या संकल्पाचं व्यक्तरूप आहे. त्याला मूलभूत अस्तित्व नाही. माझ्या पुत्रा, तुझ्याबद्दलच्या प्रगाढ प्रेमाने मी तुला हे सत्य सांगितलं आहे. इतरांना हे विश्वाचं रहस्य जाणता येत नाही. मी तुला जे सांगितलं ते लघु भागवत. भागवतात ज्ञानाचे 3 भाग आहेत. ईश्वराच्या अवतारांचं गुणवैभव, पूर्ण ईश्वर समर्पित अशा भक्तांची नावं, ईश्वर आणि सज्जन यांच्यातील अत्यंत दृढ नातं. या 3 गोष्टी जिथे एकत्र बघायला मिळतात तिथे भागवत असतं. जे जे दृश्य आहे ते ईश्वराच्या पलीकडे किंवा बाहेर नाही. तेव्हा थोडक्यात सांगायचं तर सर्व काही भागवतच आहे. सर्व काही आदरणीयच आहे. अशा रीतीने ब्रह्मा नारदाला मोठ्या आनंदाने उपदेश करीत असतात. नारदांनी त्याला आश्चर्याने चकित होऊन मध्येच विचारलं, स्वामी, आपल्या उपदेशानुसार मी ईश्वरनामात अखंड मग्न झालो आहे आणि जगाला त्यापासून आनंद देत आहे. पण ही कपटी आणि प्रभावी माया मला कोणत्याही क्षणी प्रभावित करू शकते आणि प्रमादात बुडवू शकते. तसंच माझ्या ध्येयापर्यंत अनेक अडथळे निर्माण करू शकते. या संकटापासून दूर जाता येईल असा काही उपाय आहे का? कृपा करून मला उपदेश करा आणि पित्याच्या प्रेमाचं आणखी एक चिन्ह मला दाखवा. तो प्रश्न ऐकून ब्रह्मा हसला. तो म्हणाला, बाळा, तुझे शब्द अगदीच पोरकट आहेत. ज्यांना परमेश्वराचं गुणवैभव समजलं आहे
आणि ईश्वर हा मायेचा प्रभू आहे. प्रेरक शक्तींचा तो चालक आहे. ज्या शक्ती संभ्रमाचा नाश करतात त्यांच्या आंतरिक चैतन्याच्या मायेचे ढग काळवंडू शकत नाहीत. जे श्रद्धा आणि भक्ती यांनी सत्कृत्यात गुंतलेत आणि जे सत्य आणि सदाचरण राखण्याचा सतत प्रयत्न करतात त्यांना माया काही करू शकत नाही. तेव्हा वीणा हातात घेऊन ईश्वराचं गुणगान करीत त्रैलोक्यात निर्भयपणे विहार कर. तुझं नाम आणि ईश्वराच्या रहस्याचा विस्तार ऐकून सर्व लोकातले रहिवासी स्वतःला जन्ममृत्यूच्या चक्रापासनं वाचवतील. कर्म आणि त्याचे परिणाम माणसाला बद्ध करतात, कारण ते परिणाम सहन करायचे किंवा उपभोगायचे असतात. पण सेवा कार्य ही या दोषापासनं मुक्त असतात. तेव्हा ईश्वरचिंतनावर लक्ष केंद्रित कर. इंद्रियांचे उपभोग आणि भौतिक कर्म यांच्यापासून मन वळवण्याचा दुसरा मार्ग नाही. शुकमुनी राजाला म्हणाले, परीक्षित, जे शुद्धतेच्या आणि ज्ञानाच्या उच्च पातळीवर पोचले आहेत त्यांच्या खैरीच हे परमज्ञान दुसऱ्या कुणालाही दिलं नाही. ब्रह्माने ते फक्त नारदाला सांगितलं आणि त्याला उपदेश केल्यानुसार नारद ईश्वरस्तवनाद्वारा ते करीत आहे. ईश्वर हा अंतर्यामी तसंच पलीकडेही आहे. ब्रह्मदेवाने ज्या उपदेशाची कृपा नारदावर केली त्यामुळे तो दुर्लक्ष करणार नाही किंवा बाजूला टाकणार नाही. हा पवित्र उपदेश ग्रहण करण्यास तूही पात्र आहेस. जो एरवी न भेटणारा मी स्वतःहून तुझ्याकडे तुला भागवत शिकवण्यासाठी आलो त्याचे हे कारण आहे. मी सामान्य मानव नाही. माझा उपदेश ऐकण्याचा ज्याला अधिकार नाही त्याच्यापर्यंत मी पोचतच नाही. निर्गुण परमेश्वराच्या विशेषणांचा उपदेश ऐकण्यासाठी जी पात्रता लागते त्या किती उंचीपर्यंत नारद पोचला होता त्याची कल्पना कर. शुकमुनी हे सर्व गंभीरपणे सांगत असताना परीक्षिताने मध्येच विचारलं, स्वामी, तुम्ही सांगितलं की प्राचीन चतुर्मुख ब्रह्मदेवाने नारदाला भागवताचं गायन करायला सांगितलं, पण नारदाने कोणापुढे गान केलं? त्या अत्यंत कृपाप्राप्त व्यक्ती कोणत्या? मला विस्ताराने सांगा. शुकाने उत्तर दिलं, राजा, इतका उतावळेपणा कशाला? धीर आणि संयम धर. वेळ आली की मी तुला सर्व काही सांगेन. शांत आणि स्थिर हो. राजाने स्पष्ट केलं, स्वामी, क्षमा करा, पण मी मुळीच उत्कंठित नाही. माझ्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणी श्रीकृष्णाच्या ओठावर नृत्य करणाऱ्या त्या सुंदर हास्याचं पान करण्याशिवाय, त्या ईश्वराच्या पदकमलांचं अमृतपान करण्याखेरीज आणि तिथे माझं मन केंद्रित करण्याखेरीज मला दुसरी कोणतीच इच्छा नाही. मृत्यूच्या क्षणी ईश्वराचं मन आकर्षित करणारं चित्र मनात धारण करायला मी जर असमर्थ ठरलो तर मला सजीवांच्या 84 कोटीतील कशात तरी पुन्हा जन्म घ्यावा लागेल, हो ना? ते संकट येऊ नये आणि अंतिम श्वासाच्या वेळी तो जन्ममृत्यूचा विनाशक आठवायला हवा. त्या ईश्वराची दैवी लक्षणं आणि परमेश्वराच्या दैवी लीला सांगून माझं जीवन धन्य करावं. त्यावर शुक हसला आणि म्हणाला, राजा, कान जर ईश्वराच्या गुणांचं आणि कार्याचं श्रवण करत असतील तर मन ईश्वर पदकमलावर स्थिर कसे होतील? तुझं याबाबत काय मत आहे, मला सांग. परीक्षित म्हणाला, स्वामी, माझी अशी श्रद्धा आहे की ईश्वर, त्याचं नाम आणि त्याचे गुणविशेष यात काही भेद नाही. हे खरं आहे का? एखादी ईश्वरकथा सांगितली जात असताना ऐकली तर ईश्वर नाम आणि गुणविशेष कानातून हृदयात प्रवेश करतात आणि अज्ञानाचा अंधार नाहीसा करतात, हो ना? सिंह जेव्हा अरण्यात प्रवेश करतो तेव्हा भित्रे कोल्हे पायात शेपूट घालून पळ काढतात. श्रद्धावान श्रोता हा निश्चितपणे कानाद्वारा ऐकण्यावर मन केंद्रित करेल. ईश्वराची गुणविशेषणं त्याच्या आकर्षक स्मितासह ऐकत असताना त्यातून येणाऱ्या माधुर्याने मन इतकं आकर्षिलं जातं की हलक्या आणि क्षुल्लक वस्तूंनी ते ओढलं जात नाही. कान आणि मन हे एकरूप झालेलं असतं, त्यातनं आनंद मिळतो. अशा रीतीने उत्साहाने राजा ईश्वराच्या कृती आणि महिमा यांचं निष्ठेने श्रवण करण्याचे लाभ सांगत असताना त्याला मध्येच थांबवत शुक म्हणाले, राजा, चंचलता हा मनाचा स्वभाव आहे. ते तो सोडून ईश्वराच्या पायाशी स्वतःला कसं जोडून घेईल? परीक्षिताच्या मनातील भावनांचा अंदाज शुक घेत होता. परीक्षिताने हसून उत्तर दिलं, स्वामी, आपली अनुज्ञा असेल तर मी सांगतो त्याप्रमाणे करण्याची आज्ञा द्यावी. फुलातील मध पिण्यासाठी स्थिर होण्यापूर्वी भुंगा फुलाभोवती गुणगुणत रुंजी घालतो. एकदा का फुलात प्रवेश करून त्याने मध चाखला की त्याचं गुणगुणणं, रुंजी घालणं, झेपावणं थांबतं.
त्या परमानंदात बाधा येऊ नये म्हणून दुसरा कोणताही विचार नसतो. त्या परमानंदाने तो इतका धुंद झालेला असतो की आपल्या सुरक्षेकडे त्याचं लक्ष नसतं. फुलाच्या पाकळ्या मिटून तो त्यात अडकतो. त्याप्रमाणे या मूर्तिमंत सौंदर्याच्या आणि मांगल्याच्या स्वरूपाच्या पदकमलाशी मन स्थिर झालं की त्या पदकमलाच्या अमृताशिवाय त्याला दुसऱ्या कशाचीही इच्छा उरत नाही. जय साईराम.